नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात अर्थातच चर्चेतल्या बातमीने, आणि ती बातमी कोणती आहे जर असा आपला प्रश्न असेल तर त्याला उत्तर असं आहे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला राजधानी दिल्लीत होणार असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. कारण मंत्री मुंडे बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावरती आले होते. त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसही दिल्लीत प्रचारासाठी दाखल झाल्यामुळे हा एक राजकीय योगायोग का आणखी काही, असाही प्रश्न राजकीय जाणकारांना पडला होता. दरम्यान मुंडे हे प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार का, याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. पण मुंडे केवळ प्रल्हाद जोशींची भेट घेऊन माघारी परतलेत. धनंजय मुंडेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. विरोधक आणि सरकारमधील नेतेही मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पण धनंजय मुंडेंनी आपल्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोर्टात टोलावला आहे. धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार. पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही, या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना. ज्या पद्धतीनं ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे, स्वाभाविक आहे. मी पार्टीचा निष्ठावंत आहे, मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे. निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो, टीका सहनही करतो. सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे, त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी, त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे. आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केला असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं, मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये. मंत्री धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दिवसेंदिवस राजकीय दबाव वाढतोय आणि अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी राजीनाम्यावरून धनंजय मुंडेंना जोरदार टोला लगावलाय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत सामना रंगलाय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी रान पेटवलंय. पण आता खासदार सुप्रिया सुळेंनी मुंडेंना नैतिकतेची आठवण करून देताना हा टोला लगावलाय, तर धनंजय मुंडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष, त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात. कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय. आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते. आणि पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे. माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय. यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल. संतोष देशमुख हत्याकांडातील 9वा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. गेल्या 50 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत असल्यानं विविध प्रश्न निर्माण होऊ लागलेत. 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी अपहरण करून त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर हत्याकांडातील आरोपींनी बीडमधून पळ काढला. दरम्यान सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे गुजरातमध्ये पसार झाले होते. गुजरातमध्ये पैसे संपल्यानं घुलेने कृष्णा आंधळेला पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रात पाठवलं. पण तो परतण्यापूर्वीच घुले आणि सांगळे पुण्यात आले. पुण्यातच दोघांना अटक झाली. पण कृष्णा आंधळेचा मात्र तेव्हापासून थांगपत्ताच लागू शकलेला नाहीये. कधी तो नाशिकमध्ये दिसल्याची अफवा उडाली, तर कधी प्रयागराज आणि मध्य प्रदेशात लपल्याची चर्चा झाली. त्याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथकं विविध दिशेला निघाली. पण 50 दिवस उलटले तरी पोलिसांना आंधळेचा माग काढता आला नाही. एकीकडे तो फरार असल्याची चर्चा असताना त्याचा घातपात झाल्याचं संदीप क्षीरसागर यांनी
त्याबद्दलचा संशय उपस्थित केला होता. मात्र कृष्णा आंधळे यापूर्वीही इतर प्रकरणात फरार झाला होता, तेव्हाही त्याने पोलिसांना गुंगारा दिल्याची माहिती मिळते. त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका कुठे लपलाय? महाराष्ट्रात लपलाय की राज्याबाहेर? आकाला अटक झाल्यामुळे आंधळेला लपण्यासाठी कोण मदत करतंय असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाय. पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली या देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा? मग हा प्रश्न आहेच ना.